नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडकडून रूफटॉप सोलार या फ्युचर ओरिएंटेड बिझनेसवर एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण त्याच अपडेटबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, टाटा पॉवर रोल्स आउट लो कॉस्ट रूफटॉप सोलार सोल्युशन्स इन ओडिशा. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची आर्म म्हणजे सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडनी घर सोलार कॅम्पेनच्या अंतर्गत ओडिशातील भुवनेश्वर येथे अफोर्डेबल रूफटॉप सोलार सोल्युशन्स लॉन्च केले आहे. या उपक्रमाचा उद्देश 1 किलोवॅट सिस्टीमसाठी 2,499 रुपये पासून लो इनिशियल कॉस्ट स्टार्टिंग सोबत घरांना क्लीन एनर्जी उपलब्ध करून देणे आहे. कन्झ्युमर्सला मिळणारे सबसिडी ऑफर 40% पर्यंत इन्स्टॉलेशन कॉस्ट कव्हर करू शकते, ज्यामुळे कन्झ्युमरला आकर्षित करता येते. पुढील 3 ते 5 वर्षात ओडिशात 3 लाख आणि देशभरात 10 लाख अफोर्डेबल रूफटॉप सोलार सोल्युशन्स इन्स्टॉल करण्याची टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड, जी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे, या कंपनीचे उद्दिष्ट आहे. आणि मित्रांनो, हे सोलार सोल्युशन्स टाटा पॉवर आणि ओडिशा रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे OREDA यांच्यातील सहकार्याचा एक भाग आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमध्ये पुढे असे म्हटले आहे की सेंट्रल आणि स्टेट स्कीमच्या मार्फत महत्त्वपूर्ण सबसिडी प्रोव्हाइड केली जाते, ज्यामध्ये PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना समाविष्ट आहे, जी 3 किलोवॅट पर्यंतच्या सिस्टीम्ससाठी 78,000 रुपयेपर्यंत सबसिडी ऑफर करते. ओडिशा स्टेट गव्हर्नमेंट फॅसिलिटी ॲडॉप्ट करण्यासाठी ॲडिशनल फायनान्शियल सपोर्टसुद्धा ऑफर करते. हा उपक्रम सौर ऊर्जा म्हणजे सोलार सिस्टीम्सच्या कन्झ्युमर्ससाठी ॲस्पिरेशनल गोल पासून इकॉनॉमिकली वायरेबल ऑप्शन मध्ये रूपांतर करण्याच्या टाटा पॉवरच्या धोरणाची सुसंगत आहे. तसेच टाटा पॉवर तिच्या ऑफरमध्ये विविधता म्हणजे डायव्हर्सिफाय करत आहे, ज्यामुळे त्याचा मार्केट रीच आणखी वाढत आहे. आणि मित्रांनो, या अपडेटवरून आपल्याला एकच गोष्ट समजत आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आपल्या रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस जबरदस्तपणे येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये वाढवणार आहे. तर चला थोडी याच्याबद्दल अधिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड फायनान्शियल इयर 2026 साठी टोटल 25,000 कोटी रुपयांचे कॅपेक्स करणार आहे. आणि मित्रांनो, यातल्या 50%चा यूज फक्त रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसवर होणार आहे. आणि मित्रांनो, इथून सुद्धा आपल्याला एक अंदाजा येतो की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड जास्तीत जास्त आपल्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसवर फोकस करत आहे. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.38%, DISची होल्डिंग आहे 15.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. आणि मित्रांनो, आपण जर या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे 15,847 कोटी रुपयांनी 17,000 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स
क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाली आहे. 15,391 कोटी रुपयांनी 17,096 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा इन्क्रीज होत आहे. 1,000 कोटी रुपयांनी 1,300 कोटी रुपये, 1,100 कोटी रुपयांनी 1,300 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस बघितला, म्हणजे पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला, तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2025 मध्ये आली आहे 65,478 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये आला आहे जवळपास 5,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याचा नेट प्रॉफिट तुम्ही बघू शकता लगातार इन्क्रीज होत आहे. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली, तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार इन्क्रीज होत आहे 28,467 कोटी रुपयांनी 32,035 कोटी रुपये. आणि आता करंटली टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस आहे 35,521 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग सुद्धा लगातार इन्क्रीज होत आहे 30,708 कोटी रुपयांनी 37,392 कोटी रुपये. आणि आता सध्यास या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 44,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली, तर ती पहिली होती 18,000 कोटी रुपये, नंतर 12,000 कोटी रुपये आणि आता सध्यास टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 14,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला, तर पहिले या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स 11,000 कोटी रुपये होता, नंतर 9,000 कोटी रुपये आणि आता जवळपास 12,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली, तर ती पहिले 14,000 होती, नंतर जवळपास 18,000 कोटी रुपये आणि सध्यास टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे जवळपास 22,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि याच्या प्रमोटर्सने एकही शेअर आपला प्लेज ठेवला नाही. आणि मित्रांनो, तुम्ही प्रिव्हियस डेटासुद्धा इथे बघू शकता. या कंपनीच्या प्रमोटर्सने आतापर्यंत आपला एकही शेअर प्लेज ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसवर एक जबरदस्त अपडेट आला आहे आणि तोच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.